नेक्स्ट मंथ मध्ये I-20 घेतो. आजच बोनस आलाय. माझा पण बोनस आलाय. मी पण नेक्स्ट मंथ मध्ये घेणार आहे. एकच प्रॉब्लेम आहे फक्त, गाडी घेतल्यानंतर ना सेव्हिंग्स पूर्ण झिरो होतील. पूर्ण 10 लाख आहेत अकाउंटमध्ये माझ्या. तर ब्रो, पूर्ण 10 लाख रुपये डाऊन पेमेंट करायला कोणी सांगितलं? 2 लाख रुपये डाऊन पेमेंट कर पहिले आणि 8 लाखांचा लोन घे आणि जे 8 लाख उरतील ना त्याची FD बनव. तुला माहिती आहे ना, मग लोन वरती इंटरेस्ट पण द्यावा लागतं ना. माझ्या खिशात ऑलरेडी पैसे पडलेत, तर मी इंटरेस्ट का देऊ? FD वरती पण ते इंटरेस्ट वाचेल ना. म्हणजे 8 लाखाच्या FDच्या अगेन्स्ट जर तू लोन घेतलंस तर 7.5% वरती लोन मिळेल आणि FD वरती 6.5% इंटरेस्ट मिळेल. तेच ना ब्रो, बँकेला मी 1% फालतू इंटरेस्ट का देऊ? जर तू 8 लाखाचं लोन घेतलंस तर 5 वर्षामध्ये तुला बँकेला 9.6 लाख द्यावे लागतील आणि ह्याच 8 लाखांवरती 6.5%च्या हिशोबाने 5 वर्षामध्ये FD मध्ये 11 लाख रुपये बनतील आणि 30%चा टॅक्स कापून पण 10 लाख बनतात. सो नेट 50,000चा फायदा झाला. यार, FDचा इंटरेस्ट तर लोनच्या इंटरेस्ट पेक्षा कमी होता, तर हे 50,000 एक्स्ट्रा कसे काय बनले? ते ह्यामुळे, कारण की लोन वरती इंटरेस्ट रिड्युसिंग प्रिन्सिपल वरती लागतं आणि FD मध्ये इंटरेस्ट इन्क्रीजिंग प्रिन्सिपल वरती लागतं. भारी यार, तुझ्या पेजला फॉलो करावं लागेल.